यावेळेस चांगला चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकला, चेंडू अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा चेंडू फसवून गंडवून निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय, एका पाठोपाठ एक 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश येते गोलंदाज विघ्नेश याला. आणि त्याच्या समोर फलंदाज असणार आहे सूरज. विघ्नेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, छोटासा रन 4-5 पावलांचा राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न फसलाय, मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघून जातोय. म्हटल्यानंतर पंच लगेचच खून करतायत. वाईट चेंडू आहे, खराब चेंडू आहे. एका एक्स्ट्रा धावेने कोलिवली संघाचं खातं खोललं जातंय. विघ्नेश पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा घेतो की काय असं वाटत असताना पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जातोय. पुन्हा एकदा चेंडू वाईट होतोय. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 2. दोन्ही धावा वाईटच्या रूपात संघाच्या खात्यामध्ये जमा होताना पाडली जाते. बिनबाद 6. यावेळेस विघ्नेश पुन्हा एकदा हलक्या चेंडूला उडवला, हवेत उडवला, चेंडूला झेल टिपण्याची मोठी संधी. यष्टिरक्षकाने कुठल्याही प्रकारे चूक केली नाही आणि पहिला मोठा आघात होतोय कोलिवली संघाला सागरच्या रूपात 6 या धावसंख्येवर. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलिवली संघ मात्र थोडासा अडचणीत येताना आपण पाहतोय. एक फलंदाज बाद झालेला आहे, धावसंख्या 6 आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि गोलंदाज मात्र विघ्नेश गोलंदाजी करताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना पाहतोय हर्षद. वाघिवली आणि कोलिवली या 2 संघांमध्ये चालू असलेली ही एक चांगली लढत 2 संघांसाठी. खराब चेंडू आहे आणि खराब चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रयत्न फसला. चेंडू सरळ निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. एक हुकचा फटका मारण्याची मोठी संधी चालून आली होती फलंदाजाला. विघ्नेश पुन्हा एकदा हर्षदसाठी. यावेळेस चेंडू ऑस्टमच्या बाहेर आहे, खूपच बाहेर निघून जातोय. पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 1-7. विघ्नेश पुन्हा एकदा हर्षदसाठी शॉट टाकलेला, चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू उडला आकाशामध्ये. एक सोपा झेल होतोय आणि हर्षद बाद होतोय. आता मात्र वाघिवली संघाकडनं नवीन षटक घेऊन येतो गोलंदाज करण. आणि करण समोर फलंदाजी करण्यासाठी फलंदाज असणार आहे ओंकार. राऊंड द विकेट. चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ऑफ ब्रेक होताना पाहतो आपण. चेंडू खूपच बाहेर जातोय. पंच दखल घेत आहेत. वाईटची खून होते. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2-8.
करण पुन्हा एकदा ओंकारसाठी यावेळेस ब्लॉक मध्ये टाकला चेंडू, चांगला फटका आहे मिड ऑफच्या दिशेने, मिड ऑफचं क्षेत्ररक्षण थोडंसं दूर आहे, चेंडू अडवला जातोय, मात्र एक धाव पूर्ण करण्याची जी संभावना मिळाली फलंदाजांना ती पूर्ण होते दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. एकनी धावसंख्या पुढे सरकली जाते कोलिवली संघाची 2-9. करण पुन्हा एकदा यावेळेस नवीन फलंदाज असणारे शॉट टाकलेला चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूवर मोठा फटका आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू कूच करतोय, लॉंग लेग सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय, फेकी होते आणि दोनही फलंदाज चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण करतात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. कोलिवली संघाची धावसंख्या होते 2-11. प्रदुम फलंदाज आणि टर्न करण्याचा प्रयत्न फसला. यष्टीरक्षकाने चेंडू अडवला, 2 खेळाडूमध्ये हारागिरी, मात्र तू मै होते दोघांकडनं. आणि आता मात्र काय चित्र घडलंय, काय बिघडलंय, पंचांना विनंती असेल किती धावा पळून काढल्यात? 2. कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी नसताना 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या वेळेस असं वाटत होतं की फलंदाज धावबाद होतो, एकाच सिऱ्यावर दोन्ही जाऊन गाड्या ठेपल्या होत्या, मात्र वाघिवलीकडनं थोडंसं खराब गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि संधी मिळली दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याच्या. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय 2-13 या धावसंख्येवर. करण पुन्हा एकदा यावेळेस शॉट टाकलेला चेंडू, पुलचा फटका आहे, पॉवरफुल फटका आहे, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू पहिला टप्पा बॉम्ब्स घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर निघून जातो 4 धावांसाठी. 4 धावफलक पुढे सरकला जातोय 2-17 या धावसंख्येवर. थोडीशी स्थिती कोलिवली संघाची सुधारली जाते, सन्मानजनक स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचतोय. एका चौकाराच्या मदतीनेशी नजरेसमोर थोडीशी चांगली धावसंख्या कोलिवली संघाची आपण पाहतोय. करण पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय, निर्धाव चेंडू होतोय, कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी मिळत नाहीत फलंदाजांना. धावसंख्या मात्र स्थिर आहे, 4 षटकांचा सामना आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. करण गोलंदाजी करतोय, राईट आर्म राऊंड द विकेट. शॉट टाकला, चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू निर्धाव होतोय, लेग स्टंप वरनं चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे कोलिवली संघाची 2-17. मापोली 11 आणि गावदेवी पिलंजे 2 संघामध्ये लगेचच लढत होईल. चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. अपवाद फक्त 2 षटकांचा असणार आहे पहिली बारी संपण्यासाठी. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय वाघिवली संघाकडनं गोलंदाज धीरज आणि धीरज समोर फलंदाज असणार आहे ओंकार. दूर पांगलेलं क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षक यष्ट्रियांच्या मागे काहीसा डीप, एक गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये, तर दुसरा शॉट फाईन लेगवर. थोडासा पावलांचा पदचिलेचा भरपूर वापर, पहिला पाऊल पुढे टाकत हाफवाले गेट, चेंडूला कव्हरच्या वरनं कव्हर सीमारेषेच्या बाहेर धाडलाय 4 धावांसाठी. चांगला फटका होता, अप्रतिम फटका होता. कव्हर आउटचा फटका जर म्हटला तर निश्चितच करून क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्हचा फटका हा चांगला फटका असतोय. एकंदरीत जर ॲक्शन रिप्लेकडे जर बघितला तर निश्चितच करून पहिला पाऊल पुढे टाकला आणि हॉपवाले घेत चेंडूला सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर धाडलं 4 धावांसाठी. अप्रतिम फटका होता. 4 धावफलक पुढे सरकतोय 2-21 या धावसंख्येवर. धीरज पुन्हा एकदा ओंकारसाठी, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉट टाकलेला चेंडू, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय, निर्धाव चेंडू होतोय.
2 बाद 21 अशी धावसंख्या आहे. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय कोलिवली संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि प्रगतीपथावर असताना धावसंख्या आहे 21. शॉट टाकला चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जाऊन शरीराच्या अंगावर जाऊन आदळतोय आणि एक लेग बायच्या रूपामध्ये धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 22. 2 बाद 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2-2-2-2 नेल्सन्स फिगर क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे. धीरज पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू फॉलोथ्रो मध्ये अडवला जातोय. यष्टांचा वेध घेतला जातोय आणि फलंदाज धावबाद होतोय. तीन बाद 22 अशी स्थिती. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय आणि नवीन फलंदाज असणारे समीर आलाय नवीन फलंदाज. मात्र समीरला संधी मिळणार नाही कारण ओंकार फलंदाजी करण्यासाठी सरसावतोय. धीरज आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. 3 बाद 22 कोलिवली संघाची स्थिती. मात्र ओंकार सरसावलाय. हवेत चेंडूला भिरकावलाय. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची दाट शक्यता आणि झेल टिपला जातोय. चौथा फलंदाज बाद होतोय 22 या धावसंख्येवर. ओंकार बाद होताना पाहतो आपण ओंकारला. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र संघ थोडासा अडचणीत येतोय. मात्र धीरज याला चांगल्या प्रकारे गोलंदाजी धीरज हाताळतोय. आतापर्यंत जर धीरजने विचार केला तर 5 चेंडू त्याने हाताळलेत आणि 5 चेंडूवर 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्याला यश आले आणि एक धावबाद. चांगली गोलंदाजी होती आपल्या संघासाठी. ओंकार आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाऊन ठेपलाय. भुवेश भुवन. धीरज भुवनसाठी चेंडूला टर्न केलाय. पहिली धाव तर अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण चेंडू अडवला जातोय. तितक्या सपायाने चेंडू फेकी सुद्धा होते. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. 5 बाद 24. 5 बाद 23. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 षटकांचा सामना म्हटल्यानंतर धावसंख्या थोडीशी नजरेसमोर लुंगी स्कोर दिसतोय कारण शेवटच्या षटकामध्ये निश्चितच करून मोठे मोठे फटके शोधून काढावे लागणार आहेत. कोलिवलीच्या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळून काढावे लागणार आहेत. याचाच अर्थ की आपली गाडी जी संत गतीने चालू असलेली आपली गाडी थोडीशी मात्र आता टॉप गिअरने चालवावी लागणार आहे. गाडीचा एक्सिलेटर थोडासा वाढवावा लागणार आहे कारण धावसंख्या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 23 आहे. तिसरा बाय 1 रन नंतर रन आउट नंतर विकेट नाही. एक बॉलला 1 रन. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला पसंती दिली जाते वाघिवली संघाकडनं. समीरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि समीर आपल्या धावपट्टीवर तयारी करताना आपण पाहतोय. थोडासा सराव करताना पाहतोय समीरला आणि लगेचच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. त्याच्या समोर फलंदाज असणारे भुवन आणि चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू मात्र निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे 23. समीर पुन्हा एकदा फलंदाज पुढे सरसावल्यात. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडॉनच्या दिशेने निघून जातो. मिडॉनच्या क्षेत्ररक्षणात थोडंसं बंबल होताना बघितली होती मात्र दुसऱ्या ॲक्शनमध्ये त्याने मात्र चेंडू व्यवस्थित अडवला. धावसंख्या 1 पुढे सरकली जाते कोलिवली संघाची. 5 बाद 24.
समीर पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्ट्यांच्या वरनं निघून जातो. यष्टरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. चांगली गोलंदाजी होते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू असणार आहे. धाव संख्या मात्र 24 आहे. चांगला चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिले हवेत. क्षेत्ररक्षण प्रयत्न करतायत. चेंडूच्या खाली येण्याचा मात्र चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय कोलिवली संघाचा. 4 बाद 26. समीर पुन्हा एकदा हलवा टाकलेला चेंडू फसवा. चेंडू मात्र चेंडू लॉंग लेगच्या दिशेने निघून जातोय. 1 धाव पूर्ण करण्याची मोठी संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. कोलिवली संघाची धावसंख्या वाढली जाते. क्वार्टर सेंचुरी फलकावर लागली जाते. 25. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या आहे 25. शेवटचा चेंडूवर जर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या होईल संघाची. मात्र चेंडूला भिरकावून देण्यात आलेला आहे. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 29 धावा झाल्या आहेत. 32 धावांची लक्ष ठेवलं आहे वाघिवली संघासमोर कोलिवली संघाने. तर गावदेवी पिलंजे संघाच्या संघनायकांना आणि म्हापोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी हजर राहायचंय. अन्यथा चालू सामन्यातील पहिला बॉल पडायच्या आतमध्ये न आला तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. मापोली संघाच्या संघनायकांना शेवटचा आणि अंतिम पुकार असेल कारण कोलिवली संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज ठापलाय. अपवाद आहे. वाघिवली संघाची सलामीची जोडी जर मैदानामध्ये जाते आणि पहिला चेंडू पडला जातोय तर निश्चितच करून गावदेवी पिलंजे संघाला टॉस विन घोषित करण्यात येईल लगेचच. या सूचनेकडे लक्ष ठेवून मापोली संघाला विनंती असेल की आपण ताबडतोब हजर राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये.
तर 32 धावांचा पाठलाग घेऊन दोन सलामीचे फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय. दोन फलंदाज समीर आणि राहुल. 4 षटकामध्ये 32 धावांची गरज असणार आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर वाघिवली संघ 10-12 धावा वसूल करतोय तर निश्चितच करून या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांना कुठल्याही प्रकारे अडचणीचा सामना करावा लागणार नाही. अन्यथा गोलंदाजी जर चांगली झाली तर मात्र सामना कडक पाहाव्यास मिळेल. समीरच्या बॅटच्या पट्ट्यातून राहुलच्या बॅटच्या पट्ट्यातून आलेला हा फटका मात्र झेल टिपला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. 32 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर एक फलंदाज बाद होतो. डावखुरा फलंदाज समीर बाद होतोय. राहुल बाद होतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय अक्षय. 4 षटकामध्ये 32 धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाजाला संधी मिळते फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्यांचा जर विचार केला तर एकंदरीत जर विचार केला तर एवढी मोठी धावसंख्या नाही. 8च्या प्रति सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे आणि त्या 8च्या सरासरीने वाटचाल करताना गोलंदाजांचं मात्र कस लागणार आहे. गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागणार आहे. समीर पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखुरा फलंदाज अक्षयसाठी चांगला चेंडू आहे. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. धावबाद होण्याची मोठी संधी आणि फलंदाज अक्षय धावबाद होतोय. अतिशय सुरेख गोलंदाजाने चेंडू अडवला आणि चित्त्याच्या चपलाईने त्याने यष्ट्यांचा वेध घेतला आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. चेंडू फेकी अप्रतिम दर्जाची झाली आणि एका पाठोपाठ 1-2 फलंदाज 0 या धावसंख्येवर डगआउटच्या आश्रयाला जाताना आपण पाहतोय वाघिवली संघाचे. 2 बाद 0 अशी दयनीय अवस्था होताना आपण पाहतोय वाघिवली संघाची 0 या धावसंख्येवर. आता मात्र नवीन फलंदाज करण. पहिल्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद करताना आपण पाहतोय कोलिवली संघाला लुईस स्कोरचा हा सामना आहे आणि लुईस स्कोरचा सामना करताना वाघिवली संघ पहिल्या 2 चेंडूवर मात्र अडचणीत येताना आपण पाहतो वाघिवली संघाला. समीर पुन्हा एकदा त्याच्यासमोर आता मात्र फलंदाज असणार आहे समीर टू समीर नाही समीर आहे. यावेळेस चांगला चेंडू अप्रतिम चेंडू गुडनेस पाठवत टाकले. चेंडू ऑफ स्टंपच्या वरनं सरळ निघून जातो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. कुठल्याही प्रकारे धाव प्राप्त करण्याची फलंदाजांना संधी मिळत नाहीत या चेंडूवर. चांगली गोलंदाजी होते गोलंदाज समीरकडनं. आपल्या संघासाठी एक प्रारंभिक गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी म्हटली तरी वागवं ठरणार नाही. समीरचा चेंडू समीरसाठी समीर सासवाला कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका आहे. कव्हर आणि पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातो. कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. संघाचा हौसला वाढवणारा हा फटका, संघाची धावसंख्येला आकार देणारा हा फटका, संघाचं अकाउंट खोलणारा हा फटका. 4ने खातं खोललं जाते समीरचं. 4ने स्कोरिंग सुरू होते वाघिवली संघाची 2 बाद 4. चेंडू थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चेंडूला हॉपवाले घेत कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं जी गॅप होती पोकली होती त्या पोकलीमधून चेंडू मोकळा झाला होता मात्र 4 धावांसाठी. तोच समीर पुन्हा एकदा फलंदाज समीरसाठी. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर निसता चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू होतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकातील पहिले 5 चेंडू झाले आहेत. 4 धावा खर्च करताना पाहतोय समीर याला. चांगला चेंडू प्रतिम चेंडू बॅटची कळा घेतो की काय असं वाटत असताना मात्र यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला सुटला आणि फलंदाजाला एक जीवदान मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आहे
2-4. चांगली गोलंदाजी, सुरेख मारा, तिखट मारा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र धावगती थोडीशी वाढलेली दिसते. पूर्वी तर 3 षटकामध्ये 28 धावांची गरज असणार आहे. धावगती थोडीशी वाढताना आपण पाहतोय. 9च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे आता 3 षटकामध्ये. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा मिळाल्यात. आता मात्र दुसरा गोलंदाजाला नवीन गोलंदाज हर्षद आणि हर्षद समोर फलंदाज असणाऱ्या डावखुरा करण. करण हर्षद आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहतो. डावखुरा फलंदाजासाठी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सरसावतोय. चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. चेंडू मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसली येतोय आणि फलंदाजाला चकवून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू होतोय. हर्षद पुन्हा एकदा 32 धावांचा पाठलाग करताना वाघिवली संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे आणि त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी करणला चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. यावेळेस चांगला फटका आहे, हवेत मात्र झेल टिपण्याची संधी, फलंदाज बाद होतोय. करण मात्र बाद होतोय. करणला कुठल्याही प्रकारे धाव प्राप्त करण्याची संधी मिळाली नाही. 0वर बाद होतोय करण आणि धाव संख्या मात्र स्थिर आहे 3-4. एका पाठोपाठ एक असे मोरे बाद होताना पाहतोय. वाघिवली संघाचे 32 धावांचा पाठलाग करताना 4 धावसंख्या झालेली आहे. गोलंदाज मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करतायत. तिखट मारा होतोय दोन्ही गोलंदाजांकडून. हर्षद सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय, दर्जेदार गोलंदाजी करतोय. आपल्या गती आणि दिशेवर ध्यान देऊन सुरेख गोलंदाजी आणि अशाच गोलंदाजीची गरज सुद्धा आपल्या संघाला आहे. त्याचं भान राखून आपल्यावर नियंत्रित ठेवत एक नियंत्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो हर्षद. कारण पहिल्या षटकामध्ये समीर याने चांगली गोलंदाजी केली होती आणि त्या समीरच्या पावलावर पाऊल ठेवत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय हर्षद. यावेळेस चांगला चेंडू, पुन्हा एकदा प्रतिम फसवा चेंडू, गंडवा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. निर्धाव चेंडू होतोय. नवीन फलंदाज संकेत मात्र पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारे धाव घेण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न सुद्धा केला नव्हता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या वरनं निघून गेला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हर्षद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न फसला. एका पाठोपाठ एक चेंडू निर्धाव होताना आपण पाहतोय आणि वाघिवली संघ मात्र अडचणीमध्ये येताना आपण पाहतोय. हर्षद पुन्हा एकदा संकेत असणारे फलंदाज आणि यावेळेस चेंडूला ड्राईव्ह करण्यामध्ये सफल झालाय. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. चेंडू फेकी होते. 2 खेळाडूंमध्ये हारागिरी. अतिशय खराब प्रदर्शन, तालमेलची अतिशय कमी दोघांमध्ये आणि त्याचाच लाभ प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय. फलंदाज धावबाद होतोय. एकच मापोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल, आपण ताबडतोब आमच्याशी संपर्क साधायचा आहे. आले असाल तर आपली उपस्थिती आम्हाला कळवायची आहे ताबडतोब. मापोली 11 मापोली. असंच झालं सर. 4-5 अशी दयनीय अवस्था लाखिवली संघाची.
5-5 म्हणजे अर्धा संघ तंबूत त्यांचा परतलाय 5 या धावसंख्येवर. प्रति विकेट मागे 1-1 धाव त्यांना खर्च करावे लागले. संघ मात्र खूप अडचणीत आलेला दिसतोय. सॉरी 4 फलंदाज बाद झालेत. थोडीशी मिस्टेक झाली आमच्या स्कोरर कडनं, मात्र दुरुस्ती करताना आपण लगेच. यावेळेस चांगला फटका आहे, हवेत फटका आहे, झेल होतोय आणि 5वा फलंदाज फेल होतोय वाघिवली संघाचा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5-5. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर ह्या गोलंदाजाने फक्त एकच धाव दिली. हर्षद याने फक्त एकच धाव देऊन 2 फलंदाजांना बाद केले. निश्चितच करून जर विचार जर केला तर मॅन ऑफ द मॅचचा दावेदार हा गोलंदाज ठरू शकतोय. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. आता मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये 27 धावांची गरज असणार आहे. म्हणजे 13.50च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे. एकंदरीत जर बघितलं क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये, तर 13.50च्या सरासरीने जर तिसऱ्या षटकामध्ये मोठे फटके आले, तिसऱ्या षटकामध्ये जर 15-16 धाव्या जर आल्या तर वाघिवली संघाला चान्स मिळेल, संधी मिळेल. मात्र ती संधी जिवंत ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे त्यांना तिसऱ्या षटकामध्ये. नाहीतर सामना पूर्णपणे कोलिवली संघाच्या बाजूने झुकला जाईल. आता मात्र गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी पवन भुवन आणि त्याच्या समोर फलंदाज असणार आहे संकेत. 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत विचार केला 2 चेंडू खेळून काढले संकेतने, कुठल्याही प्रकारे धाव काढलेली नाही. भुवन आपल्या षटकातील चेंडू टाकण्यासाठी थोडासा सरसावला आणि काहीचा आपलं पद्धतशैलीतलं चुकला गेला आणि लगेचच पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा तयारी करतोय. आपल्या बॉलिंग मार्कवर 17-18 पावलांचा रनअप. यावेळेस चेंडू लेस्टमच्या थोडासा बाहेर निघून जातोय म्हटल्यानंतर पंच लगेचच खून करतायत. वाईटची 1 धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 5-6 32 धावांचा पाठलाग करताना वाघिवली संघ. भुवन पुन्हा एकदा समोर फलंदाज असणार आहे संकेत. आणि हवेत भिरकावण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू डॉट होताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे 5-6. एकंदरीत आतापर्यंत जर विचार केला तर संकेत याने 3 चेंडू खेळून झालेत. संकेत मात्र 3 चेंडू त्याने कुठल्याही प्रकारे त्याला धाव मिळाली नाही 3 चेंडूवर. भुवन पुन्हा एकदा संकेतसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू एका पाठोपाठ एक डॉट होताना आपण पाहतोय आणि वाघिवली संघ अडचणीमध्ये पाठोपाठ अडचणी वाढताना आपण पाहतोय वाघिवली संघाच्या खात्यामध्ये. आणि विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र कोलिवली संघ एक सुकर रस्ता शोधताना आपण पाहतोय त्यांना. पुन्हा एकदा चेंडू डॉट होताना पाहतोय. मात्र यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न, स्वतःहूनच आपली विकेट बहाल केलेली आहे. खुद खुशी करताना संकेतला आपण पाहतोय. क्रिकेटच्या भाषेमध्ये जर फलंदाज धावबाद होतोय तर त्यांनी स्वतःहून खुद खुशी केले असंच म्हटलं जातंय. आणि धावबाद होताना फलंदाज पाहतोय मोहरा 6वा बाद होतोय संकेत 6 या धावसंख्येवर.
आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये सरसावतोय विघ्नेश. संघ मात्र खूप अडचणीमध्ये आलेला दिसतोय. आपल्या संघाची जी नौका आहे मात्र समुद्रामध्ये बुडताना आपण पाहतोय. ही नौका कशी वाचवण्याचा प्रयत्न मात्र विघ्नेश याला करावा लागणार आहे. चांगला प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू होतोय. भुवन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर विघ्नेशसाठी. 6/6 32 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र वाघिवली संघ अडचण. थोडासा खराब चेंडू यावेळेस मात्र थोडासा लो फुलटॉस पण होता. चेंडू वाईट होतोय. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. 6/7. भुवन पुन्हा एकदा विघ्नेशसाठी. शॉट टाकला चेंडू पुढ्यात टाकला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. चेंडू पुन्हा एकदा डॉट होताना आपण पाहतोय. विजय लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र संघ वाघिवली संघाकडे जर नजर टाकली तर बघतो की वाघिवली संघ फक्त आणि फक्त पराभवाचा सामना करतोय असं चित्र मात्र स्पष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये आपण पाहत आहोत. आणि मात्र प्रेक्षक अतिशय निराश आहेत वाघिवली संघाच्या या कामगिरीवर. कारण प्रेक्षकांना मोठे मोठे फटके आणि यावेळेला चेंडूला मिडॉनच्या दिशेने ढकलून दिले. मात्र 1 धाव पूर्ण होते. 1 धाव फलक पुढे सरकला जाते. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6/8. निश्चितच करून तज्ज्ञांचं असं मत आहे की प्रत्येक चेंडूवर जर हळूहळू 1 दुहेरी जर धाव घेतली असती तर काहीतरी सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र प्रत्येक चेंडूवर जर एकंदरीत जर विचार केला तर प्रत्येक बॅट्समनने आडव्या पट्ट्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. पुल करण्याचा प्रयत्न केला. हुक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते असफल झाले आणि त्याचाच फायदा कोलिवली संघाला मिळाला. मात्र आता शेवटचं षटक येत आहे. शेवटचे 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आणि मात्र देवा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आणि देवासमोर फलंदाज असणार आहे विघ्नेश. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉट थर्डमॅन क्षेत्रामध्ये निघून जातोय. 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुढे सरकले जाते. 6/9. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 23 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू निर्धाव होतोय. 4 चेंडू 23 धावांची गरज. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अडवला जातोय. चेंडू फेकी होते. खराब चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत संघाच्या खात्यामध्ये. 2 धाव फलक डबल्स फिगर्स मध्ये संघ पोहोचतोय. मात्र वाघिवली संघ 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. धाव संख्या 11. तेव्हा पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून गेला. मात्र यष्टिरक्षकाला चेंडू झेलता आला नाही. अन्यथा 1 फलंदाज बाद करण्याची संधी आली होती. मात्र हलक्या पावलांच्या सहाऱ्याने 1 धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. 7/12. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि हवेत चेंडूला भिरकावलाय. सोपा झेल पकडला जातोय. 8वा फलंदाज फेल होतोय.
शेवटचा चेंडू बाकी असेल आणि शेवटच्या चेंडूवर 20 धावांची गरज असणार आहे. आई गावदेवी पिलंच्या संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपला डिसिजन कळवायचा आहे. आपण ताबडतोब गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याची संधी मिळते म्हापोली संघाला. शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवर मात्र धाव घेण्याची संधी मिळत नाहीत आणि मात्र 20च्या फरकाने कोलिवली संघाचा विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं तेवढंच कौतुक करावे लागेल, कारण 32 धावांचा पाठलाग करताना फक्त वाघिवली संघ 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि मोठ्या फरकाने विजय झालाय कोलिवली संघाचा. नितेशजी तारे साहेबांचं इथं आगमन होतंय. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नितेशजी तारे साहेबांना विनंती असेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकामध्ये आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आयोजक दयानंदजी पाटील यांच्याकडनं आपणास विनंती आलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते हर्षद. एक दर्जेदार गोलंदाजी, चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळली त्यांनी. हर्षद आपण वर यायचं आणि आपले मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारायचा आहे. यानंतर लगेचच समालोचन कक्षामध्ये मी आमंत्रित करतोय सुनीलजी पाटील सरांना की त्यांनी समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद लकडे सर. तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. हर्षद ठरला या मॅचचा हिरो. हर्षद आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. मी रवींद्रजी पाटील यांना विनंती करतो की आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. खूप चांगला खेळ राहिला. हर्षदाला आपण सन्मानित करत आहोत मॅन ऑफ द मॅच.